नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर दीपक तांबोळी यांच्या कथा माणुसकीच्या या पुस्तकातली ही एक कथा, माणुसकीचं दान. तुषार, तू म्हणत होतास ना की तुला काहीतरी समाजसेवा करायची म्हणून. ती संधी चालून आली आहे बघ. येत्या 20 तारखेला आपण एका आदिवासी पाड्यावरच्या आदिवासींना दिवाळीनिमित्त कपडे देणार आहोत. तुझ्याकडचे जुने पण चांगल्या स्थितीत असलेले कपडे काढून ठेव. आणि हो, यावेळी जी माणसं वस्त्रदान करतील ना त्यांचे फोटो पण आपण वर्तमानपत्रात देणार आहोत. तुषारचा सामाजिक कार्यकर्ता असलेला मित्र प्रताप फोनवर बोलत होता. ओके प्रताप, मी तयार आहे. माझ्याकडे बरेच जुने कपडे आहेत, ते काढून ठेवतो. तुषार आनंदानं म्हणाला. काहीतरी समाजसेवा करावी असं बऱ्याच दिवसांपासून त्याला वाटत होतं. या कार्यक्रमानं त्याच्या समाजसेवेला सुरुवात होणार होती. शिवाय प्रताप म्हणाला तसे वर्तमानपत्रात फोटो छापून आले तर दुधात साखरच पडणार होती. अहो, ऐकताय का? शीतलच्या आवाजानं त्याची तंद्री भंगली. बोल, काय म्हणतेस? आपली कामवाली म्हणत होती साहेबांचे आणि आकाशचे काही जुने कपडे असतील तर दिवाळीसाठी द्या म्हणून. अगं, आत्ताच मी प्रतापला कबूल केलं आदिवासींना कपडे द्यायचे. हे ह्या वर्षी राहू देतं कामवालीला, पुढच्या वर्षी बघू. हो, पण तुम्हाला माहिती आहे ना, तिचा नवरा TBच्या आजारामुळे घरीच असतो. मुलं लहान आहेत तो. कमावणारी ही एकटीच आहे. तेही महिन्याला फक्त काय 1,500-2,000 हजार कमावणार. काय होत असेल हो त्यात? आपल्या आकाशचा एक ड्रेस येतो 3-4 हजारामध्ये. असू दे, असंही तू तिला नेहमीच काही ना काहीतरी देत असते. यावेळी नाही दिलं तर काय बिघडलं गं? आणि आता मी प्रतापला कबूल करून बसलोय. समाजसेवा करायची चांगली संधी आली आहे, त्यात विघ्न नको आणूस. शीतल गप्प बसली. शेवटी तो दिवस उजाडला. तुषार त्याचे स्वतःचे आणि आकाशचे जुने इस्त्री केलेले कपडे घेऊन आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी निघाला. मुख्य रस्त्यापासून 7 किलोमीटर आत जंगलात असलेल्या त्या पाड्यावर पोचायला त्याला तब्बल 1 तास लागला. इतका तो खराब रस्ता होता. पाड्यावर पोचल्यावर मात्र तिथलं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होत असेल याची त्याला कल्पना नव्हती. तिथं एक मोठा शामियाना उभारलेला होता. त्यात 50 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. त्यानं चौकशी केली तेव्हा मंत्री, खासदार, आमदार, कलेक्टरपासून सरपंचांपर्यंत सगळेजण झाडून हजर राहणार असल्याचं कळलं. गरीब आदिवासींना जुने कपडे देण्याच्या कार्यक्रमात या राजकारणी लोकांची उपस्थिती कशासाठी, असा त्याला प्रश्न पडला. पण VIP व्यक्तींबरोबर आपले फोटो निघणार आहेत या विचारानं तो खुश झाला. पाहुण्यांना यायला उशीर होता म्हणून तिथे उपस्थित असलेल्या आदिवासी तरुणाशी तो बोलायला लागला. त्या तरुणाच्या बोलण्यावरून त्याला कळलं की 500 लोकवस्तीच्या त्या पाड्यावर कसल्याही सुविधा नव्हत्या. 2 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागत होतं. म्हणायला विजेचे खांब होते, पण दिवसातून 2-3 तासच वीज असायची. काही बिघाड झाला तर आठवडा कोणी दुरुस्त करायला येत नव्हतं. पाड्यावर दवाखाना नव्हता. तिथून 18 किलोमीटरवरच्या गावात सरकारी दवाखाना होता, पण तिथेसुद्धा डॉक्टर क्वचितच उपलब्ध असायचा. खराब रस्त्यामुळे शहरात जाणं येणंही खूप त्रासदायक होतं. पावसाळ्यात तर त्या रस्त्यात इतका चिखल व्हायचा की मुख्य रस्त्यावर जाणंही अशक्य होऊन जायचं. बऱ्याचदा गंभीर रुग्ण रस्त्यातच दगावायचे. अडल्या नडलेल्या गर्भारणी दवाखान्यात पोहोचण्या अगोदरच प्रसूत व्हायच्या. कुणीही या पाड्याकडे लक्ष देत नव्हतं. आदिवासींच्या जीवनमरणाशी जणू कुणालाच काहीच देणं घेणं नव्हतं. मात्र निवडणुका आल्या ना की महिनाभर राजकीय पुढाऱ्यांची तिथं वर्दळ असायची. अनेक आश्वासनाची खिरापत वाटली जायची, सुधारणांची प्रलोभनं दाखवली जायची. मात्र निवडणुका संपल्या की कुणी इकडे ढुंकूनही पाहत नव्हतं. आता हे ऐकून तुषार अस्वस्थ झाला. आपण शहरात किती सुखासीन आयुष्य जगतो याची त्याला जाणीव झाली. हळूहळू एक पाहुणा यायला सुरुवात झाली. मंत्री महोदय तब्बल 2 तास उशिरानं उगवले. त्यांच्यासोबत अलिशान गाड्यांचा ताफा पाहून तुषारच्या मनात विचार आला की 25-30 लाखाच्या गाडीत फिरणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांना अख्ख्या आदिवासी पाड्याला नवीन कपडे घेऊन देणं सहज शक्य होतं, पण ते खिशातली दमडी खर्च करण्याची दानत दाखवत नाहीत. सामान्य माणसाला मात्र दानाचं आवाहन करत असतात. निवडणुका आल्या की मात्र दानशूरपणाचं आव आणतात. भाषणांची सुरुवात झाली. प्रत्येक वक्ता आपल्या भाषणात त्याला गरिबांचा किती कळवळा आहे हे मोठ्या हिरिरीनं मांडत होता. त्याचबरोबर प्रतापचीही स्तुती करत होता. त्या स्तुतीनं प्रतापचा चेहरा आनंदानं फुलून गेला होता. ते पाहून तुषारला मात्र प्रतापसारख्या समाजसेवकाकडे कसलाही उद्योगधंदा न करता 16 लाखाची गाडी आलीच कशी हा प्रश्न पडला होता. भाषणं संपता संपत नव्हती. दुपारचे 2 वाजून गेले.
तोपर्यंत समोर उन्हात बसलेले आदिवासी कंटाळून गेल्याचं तुषारला अगदी स्पष्ट जाणवलं. तो स्वतःही कंटाळला होता. कारण कार्यक्रम वस्त्रदानाचा आहे की राजकीय पक्षाच्या प्रसिद्धीचा हेच कळेनसं झालं. शेवटी एकदाची भाषणं संपली. मग मंत्री, खासदार, आमदार, प्रतिष्ठितांच्या हस्ते वस्त्रदान झालं. आदिवासींना कपडे देताना प्रत्येक पुढारी हौसेनं फोटो काढून घेत होता. कपडे वाटून झाले आणि ज्याची अगदी आतुरतेनं तुषार वाट बघत होता तो क्षण आला. सगळ्या वस्त्रदात्यांना बोलवून प्रतिष्ठितांबरोबर फोटो सेशन झालं. मंत्री, आमदार, खासदारांबरोबर फोटो काढून घ्यायची प्रत्येकाला घाई झाली होती. त्यासाठी प्रचंड रेटारेटी सुरू होती. ही समाजसेवा आहे की पब्लिसिटी स्टंट हेच त्याला समजेन असं झालं. कपडे मिळालेले आदिवासी केविलवाण्या नजरेनं हा सगळा तमाशा बघत होते. वैतागलेल्या अवस्थेत तो घरी आला. कार्यक्रम कसा झाला हे शीतलला सांगण्याची इच्छाही त्याला उरली नाही. दुसऱ्या दिवशी तो उत्सुकतेनं 7-8 वर्तमानपत्र घेऊन आला. बातमी होती, पण सगळ्या वर्तमानपत्रात मंत्री, आमदार, खासदार यांच्याबरोबर प्रतापचे फोटो होते. एकाही वर्तमानपत्रात तुषारचा फोटो नव्हता. चमकोगिरी करणाऱ्या या लोकांचा त्याला खूप संताप आला. त्या संतापातच त्यानं प्रतापला फोन लावला. त्याने तो उचलला नाही. 3-4 वेळा प्रयत्न केल्यानंतर त्याने तो उचलला. यार प्रताप, ज्यांनी कपडे दान केले त्यांचा कुणाचाच फोटो पेपरमध्ये नाही आहे. सगळे मंत्री, आमदार, खासदारांचेच फोटो आहे. हो, मी पाहिले फोटो. अरे पण आपण तर सगळे फोटो दिले होते ना. आपण जागेअभावी त्यांनी दिले नसावेत. आणि हे तर तुला माहिती आहे ना तुषार, की न्यूज व्हॅल्यू असल्याशिवाय पेपरवाले कोणतेही फोटो आणि बातमी टाकत नाही. राजकारणी व्यक्तीशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला न्यूज व्हॅल्यू येत नाही रे. म्हणून त्यांचेच फोटो पेपरमध्ये टाकायला लागतात. हाच कार्यक्रम आपण राजकारणी आणि पुढाऱ्यांना न बोलवता केला असताना तर वर्तमानपत्रांनी त्या कार्यक्रमाची दखलसुद्धा घेतली नसती. ही बातमी अगदी एक छोट्याशा कोपऱ्यात टाकली असती, दखल जरी घेतली असती तरी. तुषारला काय समजायचं ते समजलं. जे खरे दानी होते ना त्यांना कुणीही किंमत देत नव्हतं. भ्रष्ट मार्गानं निवडून आलेल्या, जनतेच्या पैशावर ऐश करणाऱ्या, गरिबांचा वाली असण्याचं सोंग घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचं आणि स्वतःच्या प्रसिद्धीचं आणि समाजसेवेचं नाटक करणाऱ्या प्रतापसारख्या समाजसेवकांचे फोटो मात्र वर्तमानपत्रात दिमाखात झळकत होते. तुषारनं न बोलता फोन कट केला. अशा दिखाऊ समाजसेवेत फक्त वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळते म्हणून सहभागी झालो होतो आपण. यासाठी स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहिली. दुसऱ्या दिवशी तो शीतलला म्हणाला, अगं आपल्या त्या कामवालीला तिच्या नवऱ्याचे आणि मुलांचे जुने कपडे मापासाठी आणायला सांग. मी माझ्या काही मित्रांसाठी बोललो आहे, ते त्यांचे जुने कपडे देणार आहेत. शीतलला एकदम बरं वाटलं. चला, बिचारीची दिवाळी समाधानात, आनंदात जाईल. धनत्रयोदशीच्या दिवशी तुषारनं शीतलला सांगून कामवाली आणि तिच्या कुटुंबाला घरी बोलावून घेतलं. त्यांना बसायला सांगून तुषार घरातून कपड्यांच्या पिशव्या घेऊन आला. त्याच्या हातातल्या रेडीमेड कपड्यांच्या पिशव्या पाहून शीतलला तर आता आश्चर्याचा धक्काच बसला. हो, हे तर नवेकोरे कपडे दिसतात. आणि तुम्ही तर जुने कपडे देणार होतात ना? हो शीतल, पण माझ्या लक्षात आलं की यांना जुने कपडे द्यायचे आणि आपण मात्र नवीन कपड्यांनी दिवाळी साजरी करायची. मनाला पटे ना गं ते माझ्या. त्यांच्या मापाचे नवीन कपडेच विकत घेऊन आलो. कामवालीचे आणि तिच्या नवऱ्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. तिच्या मुलांचे चेहरे आनंदानं फुलून गेले. तुषार त्यांना कपडे देत असतानाच शीतल आतून नवी कोरी साडी घेऊन आली आणि ती कामवालीला देऊन म्हणाली, सगळ्यांना नवीन कपडे झाले, मग तूच कशाला मागे राहतेस, तू नवीनच साडी घे. तेवढ्यात आकाश मोबाईल घेऊन पुढे आला. थांबा आई बाबा, कपडे देताना फोटो काढूया. तुषार त्याला थांबवत म्हणला, नको बेटा, फोटो नको काढू. ही काही दिखाऊ आणि स्वार्थी समाजसेवा नाही आहे. हे तर माणुसकीचं वस्त्रदान आहे. श्रोते हो, असा जर विचार आपण प्रत्येकानं केला तर नक्कीच प्रत्येक वर्षी प्रत्येकाचीच दिवाळी आनंदात जाईल. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.